नमस्कार. मी आशा जोशी. मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या माझ्या लेखाचं नाव आहे मॅन ऑफ द कॅच. 1983मध्ये कपिल देव कॅप्टन असताना भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यानंतर 2011मध्ये धोनी कॅप्टन असताना वर्ल्ड कप जिंकला आणि आता रोहित शर्मा हा कॅप्टन असताना आत्ता जिंकलेला वर्ल्ड कप. क्रिकेटमधलं मला एवढं काही कळत नाही, पण तरीही या वर्ल्ड कपची जी मॅच असेल ती मात्र मी बघण्याचा प्रयत्न करते, बघतेच. हे यश अगदी हे टीमवर्क आहे आणि टीमवर्कनी खेचून आणलेलं हे यश आहे. त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रगतीपेक्षा, स्कोअरपेक्षा जे देश जास्त महत्त्वाचा ही भावना रुजलेली स्पष्ट दिसते. सगळ्यांनी अगदी जीवाची पराकाष्ठा करून प्रयत्नपूर्वक हे यश मिळवलं आणि त्याचा खराखुरा आनंद घेतला. सगळ्या स्टेडियम्सच्या मातीनी आतापर्यंत सगळ्या खेळाडूंचे आनंदाश्रू आणि दुःखाश्रू हे आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहेत, शोषून घेतलेले आहेत. या आत्ताच्या मॅचमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची चौफेर फलंदाजी, हार्दिकचं उत्कृष्ट आणि अचूक बॉलिंग आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सूर्यकुमारचा घेतलेला कॅच बॉर्डर लाईनवरती, हा अतिशय अविस्मरणीय आणि फॅन्टॅस्टिक असाच कॅच होता. सूर्यासारखाच तेजस्वी होता आणि म्हणूनच तो मॅन ऑफ द कॅच आणि पर्यायाने मॅन ऑफ द मॅच. त्याच्या कॅचला तोड नाही, अद्वितीय कॅच. आता हा कॅच घेताना तो बाउंड्री लाईनच्या आधी आतमध्ये होता, तिथे कॅच घेतला, पण तो घेता घेता त्याचा एक पाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि नंतर त्यांनी ते लक्षात आल्याबरोबर परत तो बाउंड्रीच्या आतमध्ये आला, बॉल त्यांनी वरती उडवला, पुन्हा कॅच घेतला. खरोखर कौशल्यपूर्वक घेतला. आणि याच्यामध्ये काय दिसतं की तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय याबद्दल तो अलर्ट होता, सावध होता. समयसूचकता त्याच्यामध्ये होती, मनावर ताबा होता आणि म्हणून तो तसाच परत आत आला आणि असा डबल कॅच घेऊ शकला. समयसूचकता ही अतिशय महत्त्वाची. हे तिन्ही गुण त्याच्या एका कॅचमध्ये दिसले. आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक व्यक्तीपेक्षा देश महत्त्वाचा हे सगळ्या खेळाडूंचं ध्येय होतं. आणि मला असं वाटतं आपलंही नेहमी असंच ध्येय असलं पाहिजे, कारण व्यक्ती कधीच महत्त्वाची नसते. व्यक्ती एक बिंदू असते, पण देश हा महत्त्वाचा असतो. देशाला इतिहास असतो, परंपरा असते आणि ती आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपल्याकडे काय होतं की फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 वर्षातनं देशभक्तीचे दिवस, बाकी त्या देशाला कोणीही विचारत नाही. आणि त्यातून त्या सुट्ट्यांना जर जोडून विकेंडला असेल तर मग सगळे मजा करायला मोकळेच. या टीमचं अगदी यशस्वी झालेल्या टीमचं सगळ्या लोकांनी अगदी खूप मनापासून स्वागत केलं, हे आपण पाहिलं. एअरपोर्टपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत संपूर्ण रस्ताभर दुतर्फा लोकांची तोबा गर्दी होती. एवढी गर्दी ते तासनतास तिथे ताटकळत होते, वाट बघत होते आपले यशस्वी
खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी. त्यांना काय मिळणार होतं? फक्त बघता येणार होतं क्षणभर, मिनिटभर, बाकी काही मिळणार नव्हतं. पण तरी ते थांबले. तिथे कुठेही आपली जात, धर्म काही आडवं आलं नाही, कुठेही विषमता दिसली नाही. सगळे भारतीय म्हणून आले होते. सगळे भारतीयांचं कौतुक करायला आतुर झालेले होते. हे जंगी स्वागत न भूतो न भविष्यती असा हा सोहळा होता. मनापासून केलेलं कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव, आनंद, याखेरीज तिथे कोणतीही भावना दिसली नाही. डिवाइड अँड रूल ही जी इंग्रजांनी तत्त्व इथे अंमलात आणलं होतं, त्याच्याप्रमाणे ते वागत होते. ते आजही काही लोक तेच तत्त्व बाळगताना दिसतात, पण ते अतिशय चुकीचं आहे. तुम्ही पहिल्यांदा भारतीय आहात. भारतीय हा एकच असू शकतो. त्याच्यामध्ये जात पात काही विषमता येता कामा नये. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या खेळाडूंचं कौतुक झालं. हेही चांगलंच झालं, कारण यासाठी सगळी लोक पूर्णपणे मनापासून आलेली होती. आनंदाने कौतुक सोहळा चालला होता. आणि या बाबतीत सुद्धा यांनी लगेच जो कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम केला ते चांगलंच केलं. कारण कोणत्याही चांगल्या कामाचं बक्षीस आणि वाईट कामाची शिक्षा ही ताबडतोब झाली पाहिजे, तरच त्याला महत्त्व असतं. आणि चांगल्या कामामुळे जर कौतुक झालं तर ते लोकांना प्रोत्साहित करतं, आनंदित करतं, आनंद द्विगुणित होतो. त्यांना बाकीच्यांनाही त्यामुळे प्रोत्साहन मिळतं. पण वाईट काम केलं तरीसुद्धा ताबडतोब शिक्षा ही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये हयगय होता कामा नये, विलंब होता कामा नये. इफ जेल देन नो बेल, सेंड द क्रिमिनल्स इमिजिएटली टू द हेल, हीच वृत्ती असायला पाहिजे, हे तत्त्व असायला पाहिजे. दुसऱ्या दिवशीचा विधानभवनातला सोहळा जो झाला, त्या दिवशी त्या विधानभवनाच्या भिंतीसुद्धा खूप आनंदित झाल्या असतील. त्यांना कसं शांत शांत वाटत असेल, कारण त्या दिवशी कोणताही आरडाओरडा नव्हता, गोंधळ नव्हता, चढलेले आवाज नव्हते, एकमेकांवर कुरघोडी नव्हती, भांडणं नव्हती, हेवे दावे नव्हते, रस्सीखेच नव्हती, एकमेकांचं पाय ओढणं नव्हतं. शिरा ताणून ताणून मोठ्या आवाजात कुचकट आणि टोमणे ही भाषा नव्हती, चढाओढ नव्हती. आणि सगळ्यांना कसं शांत वाटलं असेल त्यावेळेला. त्या भिंतीही आनंदल्या असतील आणि त्यांनाही असं वाटलं असेल की असे प्रसंग वारंवार यायला हवेत. त्याही आनंदतील. जेव्हा सगळ्यांनी सोहळा बघितला तेव्हा त्यावेळेला त्यांना आपल्या चपला बूट सांभाळणंसुद्धा मुश्किल झालं होतं. त्या चपला बोटांचे ढीगच्या ढीग, त्याचे फोटो आपण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पाहिले. आपण भारतीय आहोत हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या देशाचं हित कशात आहे हे लक्षात घेऊनच आपली कामं त्या दिशेने केली पाहिजेत. सावधगिरी बाळगली पाहिजे, हो, सूर्यकुमारसारखी. म्हणजे आपणही मॅन ऑफ द कॅच होऊ शकतो आणि आपणही मॅच जिंकू शकतो आपल्यासाठी, आपल्या देशासाठी. हे प्रसंग आपल्याला बरंच काही शिकवून जातात. त्याच्यामुळे एक लक्षात घ्यायला हवं की आपल्याला जर सावध असलो, अलर्ट असलो,
तर आपण जर चुकीच्या मार्गाने जात असलो तर आपल्या लक्षात येतं समयसूचकता आपल्याला योग्य मार्गावर आणू शकते. देशप्रेम ही काय फक्त संरक्षण खात्याची जबाबदारी नाही आहे की ती आणि किंवा आपलं देशप्रेम दाखवायला प्रत्येकाने बॉर्डरवर जाऊन लढायला पाहिजे बंदूक घेऊन हातात, असंही नाही आहे. तुम्ही तुमचं कोणतंही काम, कोणताही व्यवसाय करत असाल तो 2 मार्गाने करू शकता. वेड्यावाकड्या वळणानी रस्त्याने किंवा साध्या सरळ रस्त्याने. साधा सरळ रस्ता हा देशहिताचा असावा, असतोच. त्याच्यात खरेपणा असतो, प्रामाणिकपणा असतो. पण त्याच उलट वळणावळणाची वाट ही फसवणुकीची असते, खोटेपणाची असते, प्रामाणिकपणाची नसते, अप्रामाणिकपणाची असते. आणि त्याच्या ह्याच्यातनं देशद्रोह ही पण होण्याची शक्यता असते. स्वार्थाने तो रस्ता लडबडलेला असतो. त्याच्यात स्वार्थ हाच महत्त्वाचा असतो. बऱ्याच जणांना ती सोयीची वाटते, पण जरी आपल्या लक्षात आलं तरी आपण समयसूचकतेने वेळीच बाजूला होऊ शकतो. आणि तसा आपण प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. वळणाची वाट जरी आकर्षक वाटली, सोयीची वाटली, तरी जी देशहिताची नाही ती आपण स्वीकारता कामा नये. धन्यवाद.